आता आपलं डेकोरेशन झालं आहे. वाजलेत सकाळचे 4 वाजलेत ना. हां 4 वाजलेत. हे बघा फायनली खूप साऱ्या मेहनतीने डेकोरेशन केलं आहे. ॲक्च्युली इथे कसं असतं माहिती आहे का मंडळी, गावी असतो तर त्याच्यामुळे काय साहित्य जर आपल्याला पाहिजे असेल तर लवकर मिळत नाही मुंबईसारखं. सो त्याच्यामुळे आपण जे साहित्य आपल्याकडे आणलं होतं तसंच वापरून घेतलं आहे. सो आता हा आहे आपला डेकोरेशन. गणपती बाप्पासाठी सज्ज झाला आहे. उद्या बाप्पा आपले पूजेला बसणार आहेत. सो असा आपला नॉर्मल असतो डेकोरेशन, जास्त पण नसतो पण वेळ तर लागतोच. जरी नॉर्मल असला डेकोरेशन तरी वेळ लागतोच. सो आता आपण झोपूयात लवकर, कारण उद्या लवकर उठून पूजा करायची. वाजलेत तुम्हाला सांगतो हे बघा, वाजलेत 4 वाजलेत सकाळचे. आणि बाहेरचे वातावरण बघा, बाहेरचं वातावरण बघा, किलबिल आहे पूर्ण. हीच फुल धमाल असते गणपतीची. सो त्याच्यामुळे आपण सगळे हीच धमाल करण्यासाठी आलो असतो. गुड मॉर्निंग मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. बाप्पांना बसवले आपण, स्थानापन्न केलं आहे आणि आता बाप्पाची पूजा करायची आपल्याला. आपण पटकन बाप्पांची पूजा करून घेऊयात, कारण थोडासा उशीर झाला आहे. कारण का रात्री आपण 4 वाजेपर्यंत डेकोरेशन करत होतो. ब्लॉगची आपण सुरुवात करणार आहोत बाप्पाच्या पूजेने. सो चला आता आपण पूजा लवकरात लवकर चालू करूया. ह्या वर्षी भटजी आले नाहीत, थोडे बिझी आहेत सगळेजण. सो त्याच्यामुळे आपल्याला ह्या वर्षी भटजी कोणतेही मिळाले नाहीत, तर आपण स्वतः करणार आहोत पूजा. सो मंडळी आता आपण लवकरात लवकर सुरू करूया बाप्पाची पूजा. आता वाजलेत सकाळचे 9:30 आणि पटकन पूजा करून घ्यावा, ऑलरेडी उशीर झाला आहे. चला. जास्वंदीचं फुलं खूप बाप्पाला आवडतात, तर आपण जास्वंदीचं फुलं आणलं. सो मंडळी, हे जे बघताय तुम्ही, जे बाप्पाचे आवडतीचे जे साहित्य ते बघताय तुम्ही, हे बघा, हे आपण घेतले ते फुलं आहेत. आणि हे आहेत ते तिरडा बोलतात याला. गावी असेच भेटतात. गावी म्हणजे विकत आणायची गरज नसते, गावी सगळ्या गोष्टी मिळतात. आहे दुर्वा, आहे माका, आणि ही फुलं आहेत, आणि हा आहे तिरडा. सो ह्याला काय बोलतात ह्याला मला लक्षात नाही, ह्याला फुलं बोलतात, बट ह्याला काय बोलतात लक्षात नाही. तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. सो चला तर मग आता आपण लवकर पूजा करून घेऊ. आपण सोबत आपल्या कुलस्वामीची सुद्धा पूजा करतो. त्याच्यामुळं आपला जेव्हा बाप्पाचे आगमन होतं तेव्हा आपण आपल्या कुलस्वामीची सुद्धा पूजा करतो. सो चला तिथे पण घेऊन येऊ. जय जय दयाला सत्यनारायण गणपती बाप्पा मंगलमूर्ती.
आपण बाप्पाला गणगोली लावून घेऊया. गणगोली म्हणजे टिळा. सो आपण ते आता लावून घेऊया. घाईत करायचं नाही. जी पूजा असते ना बाप्पाची ती घाईत कधीच करायची नाही. जर आपल्याला वेळ गेला तरी चालेल, पण पूजा व्यवस्थित झाली पाहिजे. कारण खूप एका वर्षाने आपण बाप्पाला घरी घेऊन येतो आणि ती पूजा करणं खूप महत्त्वाची आहे. सो आणि ती पण भक्तिभावाने. सो आता आपण बाप्पाला टिळा लावतोय, तो टिळा लावून घेऊ. ऑलमोस्ट आता पूजा संपत आलेली आहे. थोड्याच वेळात आपली पूजा संपणार. आता आपली पूजा झालेली आहे, म्हणजे संपन्न झालेली आहे आता पूजा. सो आता आपण थोडंसं आईला मदत करूया. जे आपण लाडूचे मोदक करतो ते सगळं करूया आपण, म्हणजे आईला मदत करतो. मला काही एवढे जमत नाही आहे, पण मी ट्राय करतो. सो आता आपली बाप्पाची पूजा झालेली आहे व्यवस्थित. काही भाग दाखवलं आहे, काही फटाफट काढलं कारण का घाई होते. सो त्याच्यामुळे पूर्णतः दाखवता आली नाही आहे. सो आता आपली बाप्पाची पूजा झाली आहे व्यवस्थित. आता वाजलेत ऑलमोस्ट 12:30 वाजून गेलेत. खूप वेळ लागला पूजेला. मला थोडा वेळ लागतो, आरामात करतो मी पूजा, काही घाई नसते मला. सो त्याच्यामुळं आपण व्यवस्थितपणे साध्या पद्धतीने बाप्पाची पूजा केलेली आहे आणि बाप्पाला नक्कीच आवडणार आहे आपली पूजा, कारण आपण मनातून आणि भक्तिभावाने श्रद्धेने पूजा केली. सो आता आपण लवकरात लवकर नैवेद्य करूया. आणि आज पूर्णतः आमचे जेवढे पुरुष मंडळी आहेत किंवा महिला मंडळी आहेत सगळे काय तर त्यांचा उपवास असतो. सो जोपर्यंत आपण बाप्पाला नैवेद्य दाखवत नाही मोदकांचा तोपर्यंत आपण काही खात नसतो. सो चला आपण आता लवकरात लवकर आईला मदत करूया. आई काय करते किचनमध्ये बघूया. आणि माझ्या दादाची वाईफसुद्धा आहे, म्हणजे माझ्या वहिनीसुद्धा आहेत, त्या आईला हेल्प करतात. चला आपण आता पटकन त्यांनासुद्धा हेल्प करूया. मंडळी आता वहिनी बघा, जे आपले मोदक असतात, सो मोदक असतात, मोदकांसाठी वहिनी नारळ आहे त्याचं किस करतात. सो थँक्यू, धन्यवाद वहिनी. वहिनी येऊन हेल्प करतात बघा फटाफट. हे बघा वहिनीने किस काढलं नारळाचा. आता आपण पण यांना मदत करूया फटाफट. सो हे बघतोय आता मंडळी, मी पण खूप सारा मदत केली आहे ना. नाही असं काही नाही, मी थोडे देवपूजाच करत होतो. आणि आमचा सूरज बघा एक नंबर करतोय. हे बघा सूरजच्याच हाताचे हे वळलेले आहे मोदक. हे बघा मस्त मोदक, ह्या गावच्या टाईपचे मोदक आहेत. हे ते साच्यामध्ये आपण करत नसतो, म्हणजे हे गावच्या टाईपचे. अरे एवढे सुंदर कुणी ओळलं ना. अच्छा तुम्ही केलं. अच्छा तुम्ही वहिनीने केलंय. अच्छा सूरजने वाट्या केलं नाही आणि कल्पेशने काय केलं नाही. तू पण वाट्या केलं. ते बोलू एवढं कसं काय सुंदर असे हाताचे मोदक आहेत, पण एक नंबर वाटतायत, साच्यासारखे वाटतायत. सेम साचा. हा सेम साच्यासारखे. सो धन्यवाद सूरज साहेब. मस्त झालं, आता झालंय सगळे आता मस्त. आणि आई आमच्या इकडे काम करते बघा. आईला मदत करायला आल्यात वहिनी, त्याच्यामुळे आईला बरं वाटतंय. कसं वाटतंय तुला. छान वाटतंय ना. वहिनी आल्यात मदत करायला तुला तर. हा मग. सो मंडळी आज खूप मजा येते, कारण आनंदाचा दिवस आहे. आणि हे बघा मोदक करते सगळं, खूप आनंद. सेम साच्यासारखं आहे बघा. एकदा वहिनी कशा आमच्या मोदक करतात ना ते दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. आता कसं करायचंय पहिल्यापासून दाखवा आम्हाला. ठीक आहे. ही मंडळी आपण चूरण केलं, म्हणजे चूरण म्हणजे पूर्ण असून आतमध्ये मोदकामध्ये टाकतो. ते आपण त्याच्यामध्ये काय काय केलंय. चूरणामध्ये आधी ना ओला खोबरा किसलेला आहे. आणि मग तो किसून त्याच्या आपल्या गॅसवर परतलेला, त्याच्यामध्ये परतून गूळ टाकलेला, वेलची टाकलेली आहे. आणि त्याचा हा चूरण पण. अच्छा एक मिक्स. ओके. सो मंडळी ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये आपलं खोबरं आहे, ओलं खोबरं राईट, आणि गुळ, वेलची म्हणजे इलायची, आणि बस एवढं. आणि एवढंच हे जे मिक्सचर आहे. आणि हे बघा एकदम भारी मिक्सचर झालंय. एकदम नॉर्मल पद्धतीचं आहे. आपण काय बदाम ड्रायफ्रुट्स असे काय टाकत नसतो, पण ही गावकडची पद्धत आहे, नॉर्मल पद्धत आहे. सो आता बघा ह्या वहिनीने काय केलंय,
ते बघा हे मध्ये आधी पहिले तुम्ही पिठाचे बघा असे केलेत, पिठाची वाटे केल्यात आणि पिठामध्ये पीठ नॉर्मल आहे ना तांदळाचं, चक्कीचं दळण नाही. आणि ह्याच्यामध्ये बघा ह्यानी काय केलं, अशा करून घ्यायचे साच्यासारखे पाकळ्या वाट्यानं असे चुरण टाकून पाकळ्या करायच्या. हे बघा पाकळ्या केल्या जातात आतमध्ये चुरण आणि हळूहळू त्याला मोदकासारखा आकार द्यायचा, म्हणजे ते मोदक सारखं तयार असं दिसतात. हे बघा हे बघा कसे आरामात हळूहळू हळूहळू त्याला लेअर लावले आणि स्ट्रक्चर बनवला मोदकांसारखा. हे बघा आरामात नॉर्मल आहे. पुन्हा एकदा दाखवतो, दुसरा करताना दाखवतो. थँक्यू वहिनी आम्हाला तुम्ही दाखवल्याबद्दल. चला आता आपण आता पटकन नैवेद्यच होतोय. आता नैवेद्य झाला का आपण बाप्पाला दाखवणार नैवेद्य आणि आपण आपला सुद्धा मग उपास सुटणार. मग आपण सुद्धा बाप्पाच्या नैवेद्य खाऊ शकतो. मोदक आता रेडी झालेत मंडळी आणि आता आपण ओवसणार आहोत आपल्या बाप्पाला. सगळेजण तर लवकर ओसूया पटापट.
मोदक आता आपण खाऊन घेऊयात. आता जेवायला बसलो. 1 नंबर मोदक झालेत, 1 नंबर. भात ठेवेपर्यंत मला घाई लागले, एवढी भूक लागली सकाळपासून. आज आहे पंचपक्वान्न बघते मंडळी. मस्त वेगळी मिक्स भाजी केलेली आहे आणि डाळ भात एकदम. आणि आता मस्त वेगळी मोदक खाल्ले. चला जेवून घेऊ. सो आता मंडळी वाजलेत रात्रीचे 12. आता सगळ्यांच्या आरत्या आमचे चालू, म्हणजे आपण सगळे घरोघरी इकडे गावाला आरती करायला जातो, म्हणजे एकाच घराची ना सगळ्यांची. सो आपलीसुद्धा आपण आरती केली आणि आज मला ती आरती दाखवता नाही आली. पुढच्या टायमाला आपण दाखवूच, कारण आज खूप घाई गडबडीत होतं, कारण पहिला दिवस होता. सो त्याच्यामुळं सगळ्यांची आपण आरती करून आलो आणि त्यानंतर आपली आरती केली. सो त्याच्यामुळं खूप उशीर झाला. आता व्लॉगला एंड करतो आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि शेअर करा आणि लाईक करा आणि स्वतःची काळजी घ्या, आईवडिलांची काळजी घ्या, आईवडिलांना सपोर्ट करा. टिल देन टेक केअर. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आता आम्ही थोडंसं गेम खेळू, टाईमपास म्हणून गेम खेळू थोडं, आणि चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.